अरे नमस्कार मंडळी, ओळखलं का मला? मी कोण येते? ओळखलंच असणार की, मी तर तुमची लाडकी चिवे येडपाट मधली. तुम्ही मला कसं विसरून चालणार बरं? तर आज आमचं येडपाटचं शूट आहे. आता बाकीचे कलाकार येतातच, तर आता आम्ही थोड्या वेळातच शूट चालू करणार आहे. पण जे आता आमचे अमोल सर का नाही, त्यांचं स्क्रिप्ट वरती काहीतरी काम चालू आहे. जसं ते मला आता आज म्हणले होते की काहीतरी नवीन वेब सिरीज काढणार आहेत, पण त्यांनी मला काही नाव सांगितले नाही. तसं 2-3 दिवस मला आधी बोलले होते की कोणत्या तरी चांगलं कॅरेक्टर देणार आहेत मला. मी त्यांना लय विचारायचा प्रयत्न केला नाव वेब सिरीजचं, पण ते मला काही सांगणारच. तर मी काय आज म्हणते, आज मी त्यांच्यावरती प्रँकच करते. तसं गुरुची चेष्टा करू नये, पण आता कसं वेब सिरीज मध्ये आमचं शूट चालू असतं, आमची थोडीफार मज्जा मस्ती चालू असते. त्याला काय होतं तेव्हा तसं आमच्या सरांना थोडा शेवट राग वगैरे येईलच, पण आपण तर परत त्यांना शेवटी सांगूच की प्रँक आहे म्हणून. तर जाऊ द्या, आता सुरू करायचं का आपला प्रँक? आता मी त्यांच्यापाशी लपून कॅमेरा घेऊन जाते, त्याला कळणारच नाही. चला आता पुढे काय होईल ते तुम्हाला दाखवेल मी. चला बरं का. आता चला मी चालले. अमोल सरचा वाडा आहे, बघते आधी ते काय करताय. त्याला कॅमेऱ्याने दिसलं पाहिजे. मी हळूच कॅमेरा तिथे ठेवणार आहे. आता अमोल सर इथं बसलेत, त्यांचं लक्ष नाही तोवर मी कॅमेरा नेऊन ठेवणार आहे. चला सर, चला ना शूटला. अगं कलाकार यायचे तर आपलं रजनी यायचे लांब येते ती. थांब ना 5-10 मिनिट. अहो सर, आता मी किती वेळ येऊन बसले, आता उशीर झालाय ना. अगं रेणू, तू गावातली तू काय आली म्हणून लवकर? काय होतं 5-10 मिनिटं थांब की. येतात कलाकार आल्यावर करू. अहो सर, आपण काय ते नियोजन नीट केलं का पाहिजे का नाही? आता ते उशिरा आम्ही लवकर असं थोडी चालणार ना. निवेदन करतो म्हणूनच एवढं आपलं 170 भाग झाले. काय म्हणतो त्याचं काही नाही, पण सर सगळं नीट आता एकत्र आले पाहिजेत ना नीट टाइमवर. तसं तुम्ही आपल्याला लवकर शूट होईल ना. रजनीयांना कारखान्यात यायचे तर 15-16 किलोमीटर अंतर आहे, त्यांना यायला उशीरच होईल. सांग बरं. अहो सर, मग असं असतं का? का आता ते एवढे उशिरा यायचे, आम्ही लवकर येऊन कसं बरं बसायचं मग? अगं माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार आहेत. आपण करू शूटिंग 5-10 मिनिटं थांबायचं जरा. तुम्हाला वेळ नाही का? अहो सर, मग ते दरवेळेस उशिरा येतात, आम्ही एवढे 2-3 तास लवकर येऊन बसायचं, मग आम्ही काय करायचं तर? तू गावातली म्हणून तू येते इथं काय? जरा थोडं चालू आहे माझं निवेदन. आणि जरा थोडं अहो सर, समजून घे. असं चालत असलं का नाही मग मी काम करणार नाही बघा वेब सिरीज मध्ये. हो, काम करणार नाही म्हणजे? आम्ही एवढं सगळं सारखं लवकर येऊन बसायचं, त्यांनी परत उशिरा यायचं, परत त्यांचं आवरणं वगैरे, मग कसं व्हायचं सर असं? म्हणजे मला काम नाही का काय? सर तुम्हाला काम आहे, पण बाकीच्या आम्ही कशाला बरं सारखंच लवकर येऊ? त्यांनी पण लवकर यायला पाहिजेच का नाही? अगं ही सगळी आपण गोष्टी करतो का नाही, मला रात्र जागावं लागतं काय. समजा आज ती कलाकार 15-20 किलोमीटर यायचं बरोबर हा काय. 15-20 किलोमीटर आली त्यांच्या आधी आपण जर शूटिंग चालू केली की काय म्हणतात गावातली घेऊन ही कलाकार चांगलं शूटिंग करून घेतोय आणि आम्हाला नंतर आले हे करतोय. मग त्यांना कसं वाटतं सांग बरं. अहो सर, मग त्यासाठी त्यांनी लवकर यायला पाहिजे ना. अगं तू इथली तर माझ्या घरात जवळ आहे, तू इथनं उठली की माझ्या घरी येते काय. तुला काय इष्टी पिष्टी पकडून ती बिचारी कस तरी येतात आपल्यापाशी शूटिंग करून जातात. 10 मिनिटं थांबायला वेळ तुला मला बी नाही का? अहो सर, मग ते शूटिंग मध्ये येतात, मग त्यांना त्यांचं नियोजन करायला पाहिजे ना. त्यांनी त्यांचं काहीतरी लवकर येण्यासाठी काहीतरी गाडी वगैरे. एकतर कस तर ती येतात काय. गाडी कुणाकडे असते कुणाकडे नसते. उद्या आपल्याला म्हणतात लावा गाडी, तुम्ही आपण कुठं लावायची? अहो सर, ते सगळं ठीक आहे, तुमचं ते बरोबर आहे, ते लांब येतात. पण आता आम्ही सुद्धा आम्हाला जरी हे होणार का नाही, आम्ही लवकर येतो ना, मग त्यावर आम्ही काय करायचं? त्यांची वाट बघत बसायची का? तुला मी कधी ये म्हणलं होतं? तुला मी काय म्हणलं होतं? 11:30 पर्यंत ये. तू आली 10 वाजता. पण सर थोडं तरी आपण लवकर यायला पाहिजे होतं ना, थोडीफार तयारी होती. अगं बरोबर आहे, पण ते आपल्याला म्हणले 12-12:15 पर्यंत आम्ही येतो. 15-20 किलोमीटर अंतर आहे कलाकारांचे. बघा सर, ते एवढं लांब यायचे उशिरा, ते पण परत त्यांचं आवरायचं, परत मग आपण थोडीफार तयारी करतो आणि परत. तुझ्या एकटीसाठी चालू करतो मी हे सगळं. सर तसं नाही, पण त्यांना पण कळलं पाहिजे ना, त्यांच्यासाठी दुसरं ऍक्टर्सने असं करायचं का आता? बरं, त्यांना एकटं नाही आलं काय करायचं? योग तू काय कर माहिती का, शांत राहा, घरात जा, बस तिथं फक्त मग थोडं माझं चालू नियोजन. सर जर असं होत असलं काय, मग मला नाही बाबा करायचं वेब सिरीज मध्ये काम. हा, तुम्ही तरच करा. वेब सिरीज मध्ये काम करायला नको, ये नको. म्हणजे आम्ही कॅरेक्टर तुम्हाला द्यायचं, तुम्ही 2 दिवसात म्हणायचं आम्हाला नको, आम्हाला जायचंय. थोडा
वेळ काढत जावं. अहो सर, पण दुसऱ्या कलाकारांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे ना. रेणू, माझं आधी डोकं दुखतंय, तू काय डोकं खाऊ नको माझं. मला भरपूर काम येतं. तुला बसायचं असलं बस ना, तिकडे जाऊन ये. तुझ्या त्या बाबी आला तर बोलवा पाठवत तुला. काय माझं दुसरं एक नियोजन चालू आहे काय. त्यामुळे सर माझं काय वेळ त्यांच्यासाठी आम्ही का वाट बघायची. अगं तुझ्या मला थांबली नाहीत का ती. तू एका उशिरा ती कलाकार थांबले का नाही, त्यांच्यासाठी का थांबायचं. अहो पण ते सर रोजच उशीर येतात ना. तुला सांगतो आम्ही, ही आपण जे करतोय ना हे कुटुंब असत काय. एक जर आपल्यातलं जरी इटणीसाठी घर पडत, त्यामुळे सगळ्याला विश्वासात घेऊनच या गोष्टी करायच्या असते काय. सर, तू मला आणि पहिली मान्य आहे, गोष्ट, तू आहे लहान काय. तुला जेव्हा तू मोठी होती ना तेव्हा तू सगळ्या गोष्टी करते. कसं असतं, असंच असतं, नाहीतरी कवाच बंद पडलं. सगळ्या गोष्टी विश्वास असतात. कळलं का तुला. हसायला सर हसायला कॅमेराला प्रँक होता. ए आमरे, मी कधी तुला सोडून जाईल का. तुझा पिछा आयुष्यभर नाही सोडणार. सोडून नको जा. तुझ्या मागची साडेसाती अरे कॅमेरा चालू केला. प्रँक चालू. गांधी, मला जरा थोडं क्रिप्टोवर हा चालते. मला नाद करायचं नाही चिवडीचा. बंद कर बंद कर नाही, बंद कर बंद कर बंद कर. आता चालू करायचं नाही. कळलं? हा, हा, हा.